त्या गडाचे नाव मोहनगड ठेवा असंही लिहिले ते. गडाचे नाव मोहनगड ठेवून गड दाखता करून ठेवा पत्रच आहे मुळात. बाजी प्रभू हा त्यांना आधीपासून माहिती होता, कारण तो कारभारच बघत होता त्यात. तिथे जे बांदल देशमुख जे होते, त्या बांदलांचा जो देशमुख होता आत्ताचा रायाजी देशमुख, तो वयानं लहान होता, नेणता म्हटलं आहे त्याला, आणि सगळा कारभार हा बाजीप्रभू बघत होता. तो त्यांचा देशकुलकर्णी किंवा देशपांडे होता ती. त्यामुळं बाजीप्रभूवर शिवाजी महाराजांची चांगली मर्जी होती, तो त्यांना आधीपासून माहिती होता. आणि त्या मोहनगडाच्या संबंधात शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं त्याचं पत्र आहे. शिवाजी महाराजांच्या 2 याद्या मिळाल्या, आमच्या बावडा दप्तरमध्ये मिळाल्या. आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो, कारण माझ्या मावशीच बावडेकरांच्याकडे दिलेत रामचंद्र पंतांच्या वंशात म्हणून. त्यामुळे बावडा दप्तर मी केव्हाच पाहिलेलं होतं. अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेला. त्याच्यात 2 याद्या आहेत, 71 सालच्या याद्या आहेत. त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे. तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे. त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो. बघा, बजेट बिजेट सगळं आहे. आणि असं नाही कुठं दिसत की 3000 कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस्तोवर 10,000 कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही. त्याच्यात जे काय आहे ते मुकाट्याने करायचं तेवढं आहे. नाही तर मी चोपून काढीन तुम्हाला, तिथनंच कडेलोट करून टाकीन नाही तर तुम्ही. पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत. या किल्ल्याला 10,000, या किल्ल्याला 15,000 होऊन केवळ एका रायगडासाठी 50,000 होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवले. कशासाठी केलेत त्याच्यात लिहिलं आहे पुढं कशासाठी आहेत ते. गच्ची, कौले, तली असं म्हटलं आहे. गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात, त्याच्यावरती त्या लीक व्हायला लागतात, पडायला लागतात, ते रिएन्फोर्स करायचे, हा एक भाग. कौले असतात ती शाकारावी लागतात. पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते, सगळ्या गेणे तर गळायला लागतं सगळं. आणि तली, तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे, रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी 12 कोटी लिटर आहे. तर तोफांचे आवाज झाले, भूकंप झाला, अमुक झालं तमुक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं, सीप व्हायला लागतं. तिथे शिसा आणून ओतावं लागतं सगळं. त्या शिसाच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला, की ती परत त्या टाकी साफ करायची, सगळी साफसफाई वेळेत करायची, वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं. मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढीग आणि ते पेटवलेला नुसता कचराच पाहिला नाही. म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं, तर हे असं रायगडला नाही आहे तसं. रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स ॲलोकेट केलेले. हे एक पत्र मिळालं, किती महत्त्वाचा कागद आहे. आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्र पंत अमात्याच्या हातचे कागद आहेत. त्याचे ठसे उपलब्ध आहेत. ती दोन्ही पत्र मुंबईत आहेत, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आहेत, आर्काईव्जमध्ये. त्याच्यात ते मला त्यांनी त्याच्यात झेरॉक्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. दुसरं जे पत्र आहे त्याच्यात ते 71 सालचं पत्र आहे. 71 सालचं पत्र म्हणजे मुघलांची खोडी काढायची आता ठरलेलं होतं. 4 वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर, आग्र्याहून आल्याच्यानंतर. आता मुघलांची खोडी काढायची, परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची. मग पळापळ होईल, मुघल येतील, धावून येतील, मग पैशासाठी अडून बसाल, इकडं कुठं सारखे रायगडकडे पळत येणार. म्हणून ठिकठिकाणी शिवाजी राजांनी रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवले. पहिलं जे पत्र होतं ते टोटल 1,75,000 होनांचं बजेट होतं. आणि हे रिझर्व्ह फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे तर त्याच्यात 1,25,000 होन. एक होन म्हणजे त्यावेळेला 3.5 रुपये असं समजा. पण एवढे रिझर्व्ह फंड ठिकठिकाणी दाभोळपासनं सगळीकडं, पुण्यापासून कल्याण आहे नाव त्याच्यात, कल्याणाचं नाव आहे त्याच्यात. भिवडी आहे, भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली. कल्याण, भिवडी ही सगळी नावं त्याच्यात आहेत की काय काय तिथं कुठं कुठं फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. तिथं मुघल येतील, मग तुम्ही आयत्याला धावाधाव करू नका. तिथं जो माणूस असेल तिथं आहे, सह्या करायच्या, पैसे घ्यायचे त्याच्याकडनं, मग ते व्यवस्थित वापरायचे. त्याचा हिशोब द्यायचा नंतर, नाही तर ते घेऊन गेलो व्हाल तुम्ही परत. तसं नाही, त्या सगळ्याचा हिशोब सरकारत दिला पाहिजे सगळ्या ह्याच्यात. तुम्ही बघा एखादा राजा, त्याची प्रतिमा काय असते आणि कशी असते. ती प्रतिमा निर्माण करण्याच्यासाठी आता आम्हाला पत्र अतिशय अत्यल्प मिळाली खरं म्हणजे.
पण जर का ते पत्र पूर्ण मिळाले असते तर काय झालं असतं, आपण शिवाजीराजांचा इतिहास किती सुंदर रीतीनं सांगितला असता. वी वुड हॅव टेकन, वी हॅव फेल्ड मिझरेबली टू टेक शिवाजी इन टू इंटरनॅशनल एरेना. या जुलियस सीझरपासनं त्यांचं कौतुक होतं, एक कम्पॅरिझन होती आहे, पण दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव काही तिकडे घेतलं जात नाही. फ्रेडरिकचं घेतात, टिमरलेनचं घेतात, चेंगीज खानचं लोक घेतात, तिथं गुस्ताफस ॲडल्फसचं घेतात, सर्टोरस आहे, हॅनिबॉल आहे, चार्लमेन आहे त्याच्यात, चार्लमेन. आणि पण शिवाजी महाराज नाहीत. काय कमी चॅलेंजेस होती का? यांच्यापेक्षा मोठी चॅलेंजेस होती. त्या प्रत्येकाला सोल्युशन काढलं आहे त्यांनी सगळ्याला. हे फंड्स क्रिएट केले. 50-60 पत्र फक्त त्यांचं हे दाखलं, बाकी वाचनाची पत्र आपण सोडून देऊ सगळ्यात. पण ही जी पत्र आहेत ती पत्र, एक तर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिले शिवाजी महाराज. गमतीदार आहे पत्र जे आहे ते. मी अगदी ओरिजिनल पाहिलं, ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही, पण मी जे वाचलं माझ्याकडं त्याचा मराठी तर्जुमा सगळा आहे. पण इंग्रज हे शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्यासाठी परवानग्या मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथं. शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी 4 कलमं लिहून पाठवलेली होती. कलमं 10ची कलमं असतात ना, तशी 4 होती. मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिले की तुमचं ते पत्र इथं आलेलं आहे, त्यातली 2 कलमं आम्ही मान्य करतो, 2 मान्य करत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला मी समजावून आत्ताच सांगतो आहे की तुम्ही मोडायचं नाही. इमान तुम्ही राखता तसं आम्ही राखतो ना, तसं तुम्ही राखायला पाहिजे. तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचा नाही. सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाहीत. समुद्रात काय करायचं ते करा. तुम्ही खुशकीला आणलं की मी लुटणार, आणि मग तुम्ही 10ची कलमं मोडली म्हणून मी सगळंच लुटणार, जहाजं देखील पकडणार सगळ्या ह्याच्यात. अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं एक पत्र मिळालेलं. त्याच्यात ते पुढं असं म्हणत आहेत की पोर्चुगीज गोरंदोरनी, गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनी, त्यांनी ज्या वेळेला असंच आमच्याशी बेईमानी केली तेव्हा त्याचा बंदोबस्त काय मी केला ते एकदा विचारा त्या पोर्तुगीज लोकांना. तिथं हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पत्रात. पोर्चुगीज लोकांचा बंदोबस्त मी कसा केलेला आहे हे त्यांनाच विचारा, गोरंदोरला म्हणजे गव्हर्नरला. विजरई म्हणजे व्हाईसरॉय आणि गोरंदोर म्हणजे गव्हर्नर. आपल्याकडं हे नावंसुद्धा अशी काही लोक चमत्कारिक आहेत, कारण सरळ हाक मारायची नाही. मी सांगितलंच पहिल्या दिवशी, सरळ हाक कधी मारायची नाही. कॅप्टन स्टुअर्ट होता बघा नंतर, त्याला इष्टूर फाकडा म्हणायची. हे अशीच सगळे नावं त्यांच्यात. एक बाई होती पुण्यात, जेन हॉल नावाची बाई होती. ती बायकांची पलटण निर्माण करत होती. पेशवाईतली घटना आहे, पण ती चांगली, बहुतेक ॲमेझॉन असावी, चांगली मोठे. तिला आपले लोक जमाल खान असं म्हणायचे. त्या बाईला म्हणायची जमाल खान. तसं इकडं हा जो गोरंदोर आहे या त्यांना आणि विजरई यांना पण त्या बादशाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज दम देत आहेत सगळ्यात. तर तो कॉरस्पॉन्डन्स किती झाला, काय झाला, त्याच्या पुढं नंतर काय झालं. एकच पत्र मिळालं होतं की अलीकडचं पल्ल्याडचं काही मिळत नाही. दुर्दैव आहे आपलं, पण हे पत्र मिळत नाहीत. पण ते पत्र मिळाली तर किती मजा आली. आता काही वतनाची पत्र असतात म्हणून मी सांगितलं की दुंबाला करायचं. दुंबाला म्हणजे नूतनीकरण करायचं. आणि नूतन म्हणजे कारकून उजूर करतात. कारकून तेव्हापासून उजूर करत आले, आजसुद्धा करतात. सरकारी सगळीकडं लोक असतात, ते म्हणतात ह्याचं घेऊन या, त्याची रेकमेंडेशन घेऊन या, याचं शिफारसपत्र घेऊन या, मग ते आम्ही करतो. हे सगळं तेव्हापासून चालू आहे बरं का सगळं. तर त्या कारकुनांना दम दिला आहे. नूतन पत्राचा उजूर न करणे असं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांच्या पत्रात. नूतन पत्राचा उजूर न करणे, तालीक लेहोनो घेऊनो असेली खुर्दकत इमानदार मजकुरापाशी फिरावून देणे असं लिहिलं आहे. तालिके नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज दिहन किंवा बाज गुजारन असं जे फारसीतलं वाक्य आहे, त्या फारसीतल्या वाक्यातलं मराठी तसंच्या तसं केलेलं भाषांतर आहे. तालिक म्हणजे नक्कल. तालिके नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज गुजारन, तालिक लेहोनो घेवनो असेली फरमान फिरावून देणे. तसं का तसं आहे. तसं आहे सिस्टमच्या सिस्टम तसे का तशा मलिकंबरपासून साऱ्याची सिस्टम होती ती वापर. आपल्याकडे शिवाजी महाराजांची पत्र आहेत. एक पत्र जे फारसीतलं पत्र मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मुन्शी नील प्रभूचं विलक्षण पत्र आहे ते. मला वाटतं तेवढं एकच पत्र हा एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल इतकं सुंदर पत्र आहे ते. त्याच्यात शिवाजीराजे त्या लोकांना असं म्हणत आहेत की तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून, पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे ते माहिती आहे.
डोंगर दऱ्यांनी भरलेलं आहे, नद्या नाल्यांनी भरलेला माझा मुलूक आहे. आणि या मुलखात माझे 60 किल्ले आत्ता इथं आहेत. इथं अफजल खान माझ्यावर चालून आला होता, त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे. इथं शाहिस्ता खान येऊन बसला होता, बादशाचा मामा, त्यालाही मी काय केलं हे देखील तुम्हाला माहीत असताना तुमचे लोक वल्गना अशा कशा काय करतात की शिवाजीला पकडू म्हणून. त्यांनी पुढं असं लिहिलं आहे, समंदे तलाश बेकयास, कल्पनेचा वारू चालू, समंद म्हणजे घोडा, कल्पनेचा घोडा चालवणं ही अवघड आहे, इथं सगळीकडं अशक्य आहे आणि तुमचे लोक अशा वल्गना करतायत. पुढंच शिवाजी महाराजांच्या पत्रातलं एक वाक्य फक्त सांगतो, फारसीतलं वाक्य आहे ते वाक्य असं आहे, इन कस रा मुहाफिजत वतन खुद लाजिम, असं वाक्य आहे ते. इन म्हणजे या, कस म्हणजे माणूस, रा म्हणजे ला, या माणसाला म्हणजे स्वतःलाच बरं का. मुहाफिजत वतन, आता वतन हा शब्द अरेबिक आहे, त्याचा अर्थ पितृभूमी असा होतो, मातृभूमी होत नाही. परंतु त्या लोकांना कळावं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे की इन कसरा मुहाफिजत वतन खुद लाजिम, इट्स व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड. माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य, स्वयं आवश्यक आहे, असं शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच मी हे सगळं करतो आहे, म्हणूनच मी हे किल्ले बांधलेले आहेत. माझा मुलूक बिकट आहे, इथं कल्पना करणंसुद्धा जिंकायची तो अवघड आहे. आणि तुम्ही त्याच्यावर दिलेर खानाने पत्र त्यांना एक लिहिलेलं आहे की तुम्ही नुसत्याच वल्गना करताय, असं तोच म्हणतोय दिलेर खान, की तुम्ही डोंगरातच लपून राहता, म्हणताय तुम्ही सगळं आहे, म्हणजे तुम्ही बाहेर मात्र त्याच्यातनं काही येत नाही त्या सगळ्याच्यातनं. तुम्ही एकदा बाहेर या आम्हाला भेटायला, म्हणजे आम्ही भेटू मोकळ्या मैदानात तुमचे. तर शिवाजीराजे कशाला जात आहेत दिलेर खानाला भेटायला तिथं. परंतु दुर्दैव आहे, 23 किल्ले शिवाजी महाराजांना मिर्झाराजांच्या इथं द्यावे लागले. तो जो तह झाला ना, तो तहात 23 दिले किल्ले. काय वाटलं असेल, शहाजीराजांच्या बदल्यात एक किल्ला देता येत नाही, पण 23 किल्ले तोडून दिले आणि नंतर त्याने अर्थात घेतलेच सगळ्या याच्यातनं किल्ले. पण तो जो पत्रव्यवहार आहे मुघलांशी चालू झालेला, तो कधी चालू झाला, शहाजीराजे अटकेत पडले. 4849 शहाजीराजांना पकडलं. हे मुस्तफा खान वगैरे सगळे जे लोक होते ना, या सगळ्यांनी मिळून नंतर त्यांना पकडलं. हे पकडलं शहाजीराजांना. त्यावेळेला दक्षिणचा सुभेदार शहाजहानचा मुलगा ना, औरंगजेबाचा भाऊ मुराद बख्श हा इथं होता. या मुराद बक्षला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र मिळालं, 2 पत्र मिळाली. त्याच्यात शिवाजीराजे असं म्हणत आहेत की आम्ही मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यास तयार आहोत, मी आणि माझे वडील तीर्थरूप, आणि तुमचा सगळा कारभार आहे तो, दख्खनचा सगळा भाग आहे तो, आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू, काय जे असेल तुमच्या वतीनं बरं का, सगळं ते सगळं आम्ही सांभाळू मात्र इथं. पण तुमचे मनसबदार आम्ही आहोत असं एक फरमान आम्हाला तुम्ही द्या त्या सगळ्या. म्हणजे ते फरमान आणलं की ते आदिलशाहीवर बजावायचं, म्हणजे मुकाट्यानं आदिलशाही शहाजीराजांना सोडेल. ह्यांचं एकदा नाक दाबलं आदिलशाहीचं की शहाजीराजांना सोडेल. ह्याच्यासाठी शिवाजीराजांनी लिहिलेली ती पत्र आहेत, 2 पत्र. पुढं आता माहिती आहे आपल्याला, शहाजीराजांना सोडून दिलं, 3 किल्ले दिले, 1 किल्ला शिवाजी महाराजांनी दिला, 2 किल्ले बंगलोरला या संभाजीराजांनी हे किल्ले दिले त्याच्यातनं. पण पत्रव्यवहार मुघलांशी शिवाजीराजे गप्प बसत नाही. तो काही वडिलांना पकडलं, ल्या मुघलांना पत्र, आदिलशाहीचं नाक वरनं इकडं दाबून टाकलं की तोंड उघडून मुकाट्यानं सोडून देतील लोकांना. इकडं अधिकारी इकडे येत आहेत, ल्या त्यांना पत्र, माझा मुलूक अवघड आहे, 60 किल्ले आहेत, 1 किल्ला घ्यायला इतका वेळ लागतो आहे, तुमचं घोडा नाचवणं इथं अवघड आहे, कल्पनेचा आहे, माझ्याशी कशाला सगळं तुम्ही असं. अशा पद्धतीची आक्रमक भाषा असले. त्याच्यात एक वाक्य आहे, जगात आक्रमकांचा घोडा सदैव लढू शकत नाही, असं एक वाक्य आहे त्याच्यात, की सतत त्याला विजयच मिळतो आक्रमकांच्या घोड्याला, असंही नाही आहे सगळ्या. अशा पद्धतीची ती सगळी पत्रं आहेत. त्याच्यात काही खाजगी आहेत, खाजगी कान्होजी जेध्याला लिहिलेले आहेत, बाजी सरगेराव जेध्याला लिहिलेले आहेत. जेधे आणि यांचे संबंध फार चांगले होते शिवाजी महाराजांचे. या कान्होजी होता ना, कान्होजीनं 12 मावळ त्यावेळेला अख्खे सगळे देशमुख या अफजल खानाच्या वेळेला सगळे आणून उभे केलेले होते, त्यामुळे त्याचे संबंध चांगले होते. आणि त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही तुमचा मुक्काम आहे तो हलवा, अफजल खानाकडे जायचं असेल तर बघा आधी काय दगा होणार नाही हे नीट बघा आधी, असं त्याच्यात एक वाक्य आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा केला जाणार नाही याची खात्री बाळगून मगच जा तुम्ही. सगळ्या खाजगी पत्रातली वाक्य आहेत. तुमचा जो कुटुंब कबिला आहे तो तळेगाव ढमढेरेला हलवा, तिकडे तळेगावास हलवा, कारण येणार राजीक येणार, त्याचं गलबाला होणार, गोंधळ होणार, कारीलाही लोक येतील त्या सगळ्याच्यातनं, त्यामुळं त्यांना सेफ्टिकेसाठी म्हणून, संरक्षणासाठी म्हणून तळेगाव ढमढेरेला हलवून असे बारीक सारीक ॲडवाईस शिवाजीराजे देत आहेत, सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना. एकदा का ठरलं की कान्होजी येणार, कान्होजी आलाच होता,
मुलांना घेऊन आला, 6 मुलांना तिथं, आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी. मग महाराज म्हणाले सोडून दाखव. त्याने तांब्या उलटा केला पाण्याचा, दिलं सोडलं वतन म्हणाल. मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या. या कान्होजीच्या पश्चात ते कारीला एक घर आहे त्यांचं, ते सामायिक घर होतं. 2 जण भाऊ भांडत यायचे. एकाचं नाव होतं बाजी जेथे, दुसऱ्याचं नाव होतं शिवजी जेथे. त्या शिवाजी जेथेचं एक पत्र मी प्रसिद्ध केलं, शिवाजी महाराजांनी शिवजी जेथेला लिहिलेलं पत्र. ते कारीचं घर होतं ना, ते पडायला आलं, पावसाळा जाणार होता, आणि तो शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं. तर शिवाजीराजेंनी बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाहीत. पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून जायचा, मग हा गेला की दुसरा भाऊ यायचा आणि तक्रार करायचा. महाराज दोघं मिळून यायचे नाहीत कधी. महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना ते कायम देत असायचे. त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला आहे, पावसाळा 2 महिने राहिलेला आहे, 4 महिने आहेत अजून इथं या सगळ्याच्यात. मग एकदा घर बांधलं की ते बाजीलासुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे जागा, राहायला तिथं, कारण ते सामायिक आहे आणि हे कान्होजींनी सांगितलेलं आहे तेव्हापासून. म्हणून अशा पद्धतीची खाजगी पत्रं आहेत. आणि खाजगी अजून कोणाला लिहिलेली आहेत? ती लिहिलेली आहेत या व्यंकोजीला लिहिलेली आहेत. सगळा हिशोब शिवाजीराजे सांगतायत, काय काय आहेत काय काय नाही. राजापूरचे इंग्रज म्हणतायत तिथे शिवाजी महाराजांचा एक माणूस होता, त्याचं नाव रावजी सोमनाथ. शाहिस्ते खानाला ठोकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काही पत्र पाठवून दिली. त्याच्यात त्या रावजी सोमनाथांनी इंग्रजांना एक पत्र दाखवलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा ठसा होता असं इंग्रजांनी लिहून ठेवले. ते मिळालं असतं पत्र ते आपल्याला तर आज. त्याच्यातनं जर का मिळालं की शिवाजी राजांच्या चंदनात उठवलेल्या हाताच्या पंजाचा ठसा त्या कागदावर जर का आहे. कुठं गेली पत्र ही सर? मला आठवतं आहे आपल्याकडचं एक फार मोठं घराणं आहे. मी ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते जे गृहस्थ होते ते मी सगळी नावं सांगत नाही आता, पण त्यांना निरोप गेला. कोण आले? त्याने पुण्याहून ही सगळी मंडळी आले. बसवा बसवा म्हणाले त्यांना, किंवा द्या म्हणाले आत पाठवून द्या. त्या गृहस्थांची आंघोळ चाललेली होती, चांदीच्या चौरंगावर बसलेले होते, पलीकडे चूल पेटलेली होती, त्याच्यावर तिकडेही पाणी बिणी तापत होतं. लोक आणत होते इकडून, ह्यांच्या अंगावर घांगाळ. 2-4 लोक घोड्याला खरारा करतात तसं यांच्या पाठीला बिठीला खरारा करत होते सगळा ती. आणि आम्ही आपले त्यांची ती आंघोळ बघत होतो, इकडं तिकडं बघत होतो. म्हटलं काय काय? तर ती जी चूल आहे ना, ती चूल जी पेटवलेली होती आणि पाणी गरम जे होत होतं, तर तिथं असे सगळीकडं रुमाल पडलेले. रुमाल म्हणजे कागद असतात त्याच्यात, 1001 कागद एकेका रुमालात असतात आणि त्याचा गाठोडा बांधून ठेवून देतात. ह्यांच्या घराण्याचा इतिहास असलेले कागद होते ते. आणि एक माणूस एक रुमाल काढत होता, कागद असा तो करायचा काढून नंतर चुलीत घालून टाकायचा. त्याच्यावर हे पाणी तापत होतं गरम आणि त्याच्यावर यांची आंघोळ चाललेली होती ग्रस्त. ही आपली ऐतिहासिक कागदपत्रांच्या बद्दलची आस्था आहे म्हणून मी सांग. लोकांनी कागद समोर फाडून टाकलेले आहेत. तुमच्या हाताला देणार नाहीत, यांनाही देणार नाही, त्यांनाही देणार नाही म्हणून फाडून टाकलं, म्हणून फाडून टाकलेत, जाळून टाकलेत. का कळत नाही, मोडी वाचता येत नाही, फारसी वाचता येत नाही. शिवाजी महाराजांची पत्रं असतील तीसुद्धा लोकांनी फाडली असतील, कारण महाराजांचं पत्र हे तरी कळायला पाहिजे सगळ्या ह्याच्यात. आणि पत्र सामान्य नसतं, पत्र अनेक गोष्टी सांग. तुम्हाला एक पत्र जर का वाचून कळवायचं असेल ना, ह्याच्यात आता सबा अरबैन अलफ आणि खाली ती जमा दिलावल म्हणून एक तारीख लिहिलेली आहे बघ. जमा दिलावल महिन्याचं नाव आहे, 12 महिने आहेत त्यांचे, 355 दिवस असतात हिजरीला. शिवाजी महाराजांच्या वेळेला कालगणना जी आहे ती हिजरीत आहे, फसलीत आहे, राज्याभिषेक शकात आहे, जुलूसमध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या शकात त्या गणना येतात. तुम्हाला ती इसवी सनातली कन्वर्ट करावी लागते. एक दिवस चुकला, एक वर्ष चुकलं की सगळा गोंधळ व्हायला लागतो, क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स डिस्टर्ब होतो सगळ्या त्याच्यात. इतकं बारकाईनं बघावं लागतं सगळ्याच्यात की कशात लिहिलेलं आहे. त्यामुळे हे जी पत्रं असतात, ही पत्र वाचल्याच्या नंतर ते जे साल लिहिले ते साल घेऊन कुठं लावायचं ते पत्र बाबा हे ठरवावं लागतं सगळ्यात. संशोधकाची जबाबदारी ती असते. आमच्याकडं संशोधकांनी कागद जमवले. भारत इतिहास संशोधक मंडळात आज 10 लाख कागद संशोधकांनी जमवलेले आहेत. आणि त्यावेळेला झेरॉक्स नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, कुठे सगळीकडे 12 मावळातनं फिरले, लोकांच्याकडे गेले, कॉपी करून आले आणि सगळ्या बाहेर काढायचे सगळ्यांना. कशाला पाहिजे? कारण जमिनीच्या मारामाऱ्या भाऊबंदकी असायच्या चाललेल्या, कागद कोणी दाखवायचे नाहीत. त्या कंदिलाच्या उजेडात लोकांनी कागद नकलून घेतले, इथं आणले, काही लोकांची दफ्तरं आणली, पुण्यात आणली, ठेवली. त्यांनी त्यांचं काम केलं. त्याच्यावरनं लोकांनी इतिहास लिहिला.
एक जण कागद जमवतोय, एक जण वाचतोय, प्रसिद्ध करतोय, एक जण चरित्र लिहितोय. या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तसं शिवाजीराजांचं उत्तम चरित्र जे शिवाजीराजांना इंटरनॅशनल ॲरेनामध्ये लिहिल असं व्हायला पाहिजे.